मित्रांनो, मी राम शेत शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे मुस्लिमच्या बाजारामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकता कडब्याच्या गाड्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत. आज दिनांक आहे 8 जून 2024. शेत शिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी या कडब्याचे काय कसा शेकडा असेल आणि पोस्ट करण्याचे अंतरचे रेट काय असतील, कडबा जातीला कुठला आहे, या ह्याची पूर्णपणे माहिती या शेत शिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून माहिती देणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कडब्याचा इथं व्यवहार चालू आहे. आमच्याकडे 24 रुपये. 2400. बरं, ही कुठली जात येते काय? दगडी मालदांडी येते का? हां, आपली चांगली जवारी चांगली. बरं, पण वाण कुठली येते तिची जात? दगडीची पांढरी कोंडाची. बरं, ठीक आहे. जरा पेंडी दाखवता का हातात? जरा बघून घ्या. पेंडी पण उंचीला तरी साधारण किती फूट असेल ही उंचीला? साधारण बरं, 5 फूटच्या आसपास आहे का? बरं, ठीक आहे. शेकड्याचे रेट काय म्हणला तुम्ही? 2400 रुपये. काय कमी जास्त होतील का? बरं, ठीक आहे. आणि पोच बीज करायचे म्हणले कसं, म्हणजे ते अंतरावर असतंय कसं? अंतर का किलोमीटरवर. बरं, ठीक आहे. कुठनं आलाय आपण? धाराशिवमधनं. लय लांबनं आलाय तुम्ही, म्हणजे दर आठवड्यालाच येत आहे का? बरं, फक्त कुठले कुठले बाजारात करता आपण? बरं बरं, सांगोला वगैरे नाही का? बरं बरं, ठीक आहे, चालते. गाडी तुमचीच आहे का? बरं, बघून घ्या तुम्ही, गाडी या मालकांचीच आहे. आणि कडब्याची बांधणी वगैरे बघून घ्या. तरी साधारण किती आणला आहे गाडीत माल? 550 आहे का? बरं, ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या तेवढा मूल्य. 7972 36 33 23. आपलं नाव काय? सोमनाथ गवळी. बघून घ्या तुम्ही, यांचा हा कडबा आहे. आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल आपण पोच पण करू शकता. त्यांनी पोच पण करते, तर रेटमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 3000 रुपये शेकडा. ही जात कुठली होती हो? दगडीमध्ये येते का? मुळासहित काढलेला आहे कडबा. बरं बरं, कुठलं गाव आपलं? तुळजापूरवरून आलाय का तुम्ही? बरं बरं, आत्तापर्यंत काय माल गेला आहे तुमचा? बरं, किती गेला आहे? 2 गाड्या गेले. गाड्या किती आणल्या होत्या? 4 गाड्या आणल्या होत्या. बरं, ठीक आहे. आपण एवढ्या लांबणे आता परवडतो का आपल्याला? बरं, त्यामुळं लांब फिरताय. कुठले कुठले बाजार करताय आपण? सोलापूर, मुडली. मग अकलूज काय ते सांगोल्याच्या बाजारात नाही का? बरं बरं. शेकडा कसा म्हणला तुम्ही? 2500. 3000 पहिला म्हणला होता तुम्ही. बरं, ठीक आहे. या शेकड्याच्या रेटमध्ये काय कमी जास्त होतील का? बरं, आता ही गाडी तुमचीच आहे का? किती आहे या गाडी टोटल? 400. तुम्ही बघून घ्या, या मालकांचीच गाडी आहे. 400 कडबा आहे. आणि कडब्याची बांधणी वगैरे बघून घ्या. तर लांब पोच करायची, समजा मोहळला किंवा पंढरपूरला असं पोच करायची, किलोमीटरवर असते का ती? बरं बरं, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा द्या. 96 23 16 72 96. तुम्ही बघून घ्या. असा हा कडबा या मालकांचा. ही गाडी पण या मालकांचीच आहे. बांधणी वगैरे तुम्ही बघून घ्या. तर ज्यांना कोणाला हा कडबा खरेदी करायचा असेल, तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. रेटमध्ये पण काहीतरी कमी जास्त होतील. ठीक आहे. बरं, माल बारका, भाव कमी. बरं, ठीक आहे. बरं, ठीक आहे, चालेल. 2500 रुपये. बरं, पेंडी लय लहान लोट दिसते हो. बरं, जात कुठली येते जी काय? दगडीमध्येच येते का ही पण? बरं बरं, कुठनं आलाय आपण? तुळजापूर. तुम्ही पण तुळजापूरवरून आलाय का? किती गाडी आणलीत काय? एकच गाडी. या गाडीत साधारण किती आहे? किती? 525 पेंड आहेत या गाडीमध्ये. तुम्ही बघून घ्या, तुमचीच गाडी आहे स्वतःची. बरं, ह्याची कडब्याची बांधणी वगैरे बघून घ्या. मालकांचीच गाडी आहे. आणि पोच करायचे रेट कसे असतात, म्हणजे लांब किंवा जवळच्या अंतरावर कसे रेट असतात? 700-800. बरं, 20 किलोमीटर असलं हां 1000 रुपये. 20 किलोमीटर असला 1000 रुपयाच्या आसपास. बरं, जरा पेंडी दाखवता का मला हातात धरून? तुम्ही पेंडी बघून घ्या. साधारण काड्या किती असतील हो? बरं, साधारण वजन किती भरेल मग? वजन 1.5 किलो ते 2 किलोच्या आसपास वजन भरेल असं मालक सांगते ती. बरं बरं, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा द्या. 99 60 16
किती 34-75. 3475 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला हा कडबा खरेदी करायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बरं काय सांगितलं शेकड्याचे रेट? 25 रुपये शेकडा. जर पेंडी दाखवा बरं. पेंडी बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो. किती 7 फूट उंचीचा कडबा सांगते शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघून घ्या. मुळासहित काढलेला आहे नाही. बरं बरं कुठनं आलाय आपण? कवटाळी उत्तर सोलापूर तालुका. बरं लांब ना आलाय तुम्ही. बरं दर त्या शनिवारी या मुलीमच्या असतो इथं मुल्लीमला. कुठली आत गाडी एक ट्रॅक्टर लागला माझा. बरं इथे एक गाडी आहे. एक ट्रॅक्टर आणि एक पिकअप आणलेला आहे. टोटल किती कडबा आणलाय आपण? ह्यात 550 आणि ट्रॅक्टर मध्ये 11 कडबा आहे. बरं म्हणजे साधारण 1200-1300 कडबा आणलेला आहे आपण. चालतंय बघून घ्या. ही जी जात कुठली आहे ती? ही दगडीचा कडबा आहे. दगडी. बरं काळ्या मातीतलाच आहे ना हे सगळं? ठीक आहे. तरी काय गेलाय कडबा अजून का नाही? जाते थोड्या वेळ गिरायक चालू होते. बरं आता एवढ्या लवकर नाही होत चालू. बरं 9:30-10 वाजता चालू होते गिऱ्हाईक. बरं पोच करण्याची रेट कशी असते आपल्यात काय? आम्ही आता पोचच देतोय कडबा. बरं पोचच करताय का? डायरेक्ट गिरायकाला पोच देतो. बरं तिचे रेट कशी असतात काय? त्याच म्हणजे कसं आहे, आम्ही 2200-2300 मापात पोच देतो तिथं गिऱ्हाईकाला. पोच करताय तिथं म्हणजे टाकून तरी आम्ही देतो त्यांना. टाकून एक 5 किलोमीटर 10 किलोमीटर जसं म्हणजे त्या मापात आम्ही. त्या पद्धतीनं. बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा द्या. 8975 8975 45 45 7999. 7999. आपलं नाव? नागनाथ माळी. नागनाथ माळी यांचा हा कडबा आहे. तुम्ही बघून घ्या. तर ज्यांना कोणाला कडबा खरेदी करायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि रेटमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल मालकाने असं सांगितलेलं आहे. का शेकड्याचे दर कसे सांगितले? 2000. बरं ही गाडी तुमचीच आहे का? किती आणल्या आता या गाडीत कडबा? साधारण 500 आहे का? कुठनं आला तुम्ही? कोल्हापूर सोलापूरवरनं. बरं ठीक आहे चालते. पोच करायचे रेट वगैरे कसे असतात काय? नाही रेट कसे असतात तुमचे पोच करण्याची? समजा जवळ असलं आता मोहोळला द्यायचं म्हणलं किंवा पंढरपूरला द्यायचं म्हणलं. बरं त्याचं भाडं का? बरं ठीक आहे चालते. ह्याचं वाण कुठली आहे ती? जात कुठली आहे ती? दगडी मालदांडी येते का? बरं ठीक. या रेटमध्ये काय शेकड्यामध्ये काय कमी जास्त होतील का? होतील का? बरं आपला मोबाईल नंबर तेवढा मिळेल का? 95 27 61 1582. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि तुम्ही बघून या मुडलिमच्या बाजारातले या कडब्याचे रेट आहेत. तर ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. कसा शेकडा सांगितला? 2000 रुपये शेकडा. बरं कुठला आहे आपण? तुळजापूरवरून आला तुम्ही? बरं आतापर्यंत किती पेंडे आणलेत तुम्ही साधारण? ही बरं ही गाडी तुमचीच आहे का? बरं आणि पोच करायची रेट कशी असतात काय? फक्त डिझेलचे पैसे. बरं म्हणजे अंतरावर रनिंगवर असतंय का? बरं ठीक. बरं ठीक आहे चालतंय. या शेकड्याच्या दरमध्ये काय कमी जास्त होईल का? नाही का? बरं आपला मोबाईल नंबर आहे का? 9970 हां 4162 हां 04. 9970 4162 04. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि ज्यांना कोणाला हा कडबा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याचं वाण कुठलं आहे ते? नाही वाण ही जी जात कुठली आहे ती? दगडी मालदांडी. बरं ठीक आहे. तर 1819 रुपये पेंडी. शेकड्याचे दर काय सांग? हां 1500-1600 रुपये शेकडा का? बरं ठीक आहे चालते. ह्याची जात कुठली होती हो? दगडी मालदांडी का? प्युअर दगडी आहे का? बरं ठीक आहे. आणि बरं ह्याची उंची एवढीच आहे का? जरा पेंडी दाखवता का हातात? बरं 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 काळ्या रानातला कडबा आहे. बरं बरं उंचीला हाईटला एवढीच आहे का? बरं तरी किती फूट असेल काय अंदाज तुमच्या माहितीनं? बरं बरं कुठनं आलाय आपण? तामलवाडी. कुठं आलो हे गाव? तुळजापूर तालुक्यामध्ये आलाय का? आपण दर मुडलिमच्या बाजारात असताय का? नाही फक्त शनिवारी तीच की म्हणजे दर आठवड्याला असता? बाजार असल्यामुळे शनिवारी. बरं जातो का माल आपला?
जाते की आता कसं गिरायकावर जर आता गिरायक कमी असले की मग कमी दर नाही जाते. बर. जर कमी असल्या हां जास्त रेट कमी जाते असं राहते. बरं बरं आणि विषय म्हणजे मालावरती राहते ना अवलंबून. बरं शेवट मालावरतीच राहते हां हां. माल कसा आहे काय त्याच्यावर. तर हा शेती 15 पकडून मग 21, 22, 23 पर्यंत. बरं गाडी तुमचीच आहे का हां. किती आणलाय गाडीत तरी माल. ही 525 आहे. 525. हां. बरं ठीक आहे चालतंय. हो दाजी. तरी शेकड्या दरमध्ये काय कमी जास्त होईल ना. हां? शेकड्या दरमध्ये काय कमी जास्त होईल. समोर घ्यायला आल्यानंतर काय तर व्यवहार करताना कमी जास्त होते. कमी जास्त होईल. बरं ठीक आहे आपला तुम्ही मोबाईल नंबर तेवढा द्या की आपला. हां? मोबाईल नंबर नंबर सांगा. 98 98 98 22 0 0 7 7 4 4 505. 505 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि शेकड्याचे पण रेट सांगितलेले आहेत त्यांनी कशी आहे त्याची जात कुठली आहे ती सांगितलेली आहे. तर ज्यांना कोणाला हा कडबा खरेदी करायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 2600 रुपये का. जरा पेंडी दाखवता का बघून घ्या पेंडी कुठली जो वाण आहे ते हो. साखर दिवाना कडबा हे जायचं एवढीला. बर पेंडी एवढीच आहे का साधारण उंचीला किती फूट असेल तरी काय. बरं 5.5-6 फूट सांगतात बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो. शेकड्याची रेट काय म्हणलं 25 रुपयाकडा. बरं आणि कमी जास्त काय रेटमध्ये होतील का. बरं गाडी तुमचीच आहे का बघून घ्या. हे मालकांचीच गाडी आहे. कडेबेची बांधणी वगैरे तुम्ही बघून घ्या. कुठनं आलाय तुम्ही कुठलं. बरं ठीक आहे चालतंय तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीचा मुडलिमचा बाजारात ही मालक घेऊन आलेले आहेत कडबा. आपण दर त्या शनिवारी असता का इथं कुठले बाजार करता काय. बरं बरं अनगरचा पण बाजार मोठा असतो का. जनावरांचा बाजार मोठा असतो का तिथं. कुठल्या वारी बसतो तो काय कडब्याचा बाजार असतो का सोमवार आणि गुरुवारी. बरं ठीक आहे चालते. आपला मोबाईल नंबर तेवढा द्या. 9881 05 90 99. बरं मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. हां मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला हा कडबा खरेदी करायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. रेटमध्ये कमी जास्त होतील. ठीक आहे चालेल.